गंभीर आरोप केलेले आहेत। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे देखील जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। राहुल गांधींनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत, भाजपवर गंभीर आरोप केलेत। आपली प्रतिक्रिया? असं की त्यांनी आता तर समोर लोकच उभे केलेत सरळ सरळ, आणि ज्या पद्धतीने सॉफ्टवेअरनी नावं उडवले त्याचे पुरावे दाखवलेले आहे। सकाळी 4:50 37 सेकंदामध्ये कसे काय नाव डिलीट होऊ शकतात। तरुणांना आवाहन पण केलं की तुम्ही करून पहा, आणि कशा पद्धतीनं बाहेरून हे सगळं केलेलं आहे। आणि सीआयडीने 18 स्मरणपत्र दिल्यानंतर सुद्धा एकाही स्मरणपत्राचं उत्तर इलेक्शन कमिशनने देऊ नये, याच्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय राहू शकतो की हे हँड इन ग्लो आहे। निवडणूक आयोग हे कठपुतली झालेलं आहे यांचं, भाजपचं, आणि हे मिळून क्राईम करत आहे, या देशाच्या लोकशाहीला संपवण्याचं काम करत आहे। म्हणून तर यांना एवढी मोठी बेरोजगारी आहे, महागाई आहे, लोक गरीब झालेले आहे, 80 करोड पेक्षा जास्त लोकांना अन्नधान्य द्यावं लागतं। अतुलजी, माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत भाजपचे सुधीर मुनगंटीवार देखील जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, आपण ऐकलंच असेल, पुन्हा एकदा मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी गंभीर आरोप केलेले आहेत भाजपवर, निवडणूक आयोगावर, आणि निवडणूक आयोग कठपुतली झालंय भाजपचं, असं अतुल लोंढे म्हणतायत। आपली प्रतिक्रिया? नाही, ठीक आहे, अतुल लोंढेजी आमचे मित्र आहे, त्यांना काय म्हणायचं, त्यांच्या पक्षाची भावना काय आहे ते मांडत असतील। पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आरोपामध्ये काही तथ्य आहे असं आपल्याला वाटतं, किंवा आपल्याकडे काही या संदर्भातले पुरावे असेल, तर आपल्या संविधानामध्ये एक न्याय्य व्यवस्था म्हणून आपल्याकडे न्यायालय आहे। आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इथेही संपूर्ण पुराव्यासहित दाद मागू शकता। आजही आपल्याला 4 स्तंभ असल्याने एका स्तंभाबद्दल शंका आली, त्याची इंटिग्रिटी डाऊटफुल वाटली, तर आपल्याला या संदर्भामध्ये आपली मागणी आपल्याकडे असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर सत्य असत्य, न्याय अन्यायाच्या लढाईमध्ये न्यायासाठी संघर्ष आणि त्यासाठी दाद मागता येते। आता मतदार यादी तयार करणे, त्या संदर्भामध्ये मतदार यादीमधून नाव डिलीट करणे, आणि मतदार यादीमधून नाव डिलीट करताना या संदर्भामध्ये ही पूर्ण जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते। आणि निवडणूक आयोगाने यामधली पारदर्शकता वाढावी या दृष्टीने सर्वात उत्तम निर्णय सर्व राजकीय पक्षाला विश्वासात घेऊन केला आहे की तुम्ही फक्त राजकारण करू नका, तुम्ही आरोप प्रत्यारोप करू नका, तर लोकशाहीला सुदृढ आणि सशक्त करण्यासाठी तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रत्येक बूथवर बूथ लेवल एजंट म्हणून आम्ही नियुक्त करायची परवानगी देतोय। तुम्ही या सरकारी कामामध्ये तुमचं देशावर प्रेम आहे, लोकशाहीवर विश्वास आणि श्रद्धा आहे, तर तुम्ही सुद्धा तुमचा BLA नियुक्त करू शकता। ज्या बूथ लेवल एजंटच्या माध्यमातून तुम्ही त्या मतदार यादीचं वाचन करणं, मतदार यादीमध्ये चुकीची नावं असेल तर डिलीट करणं, 18 वर्षाचं वय एका विशिष्ट तारखेनंतर झालं असेल तर त्याला ऍडिशन करणं, या साऱ्या गोष्टी करताना प्रत्येक राजकीय पक्षाला या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार आहे। आता आपण ज्याला म्हणतो झोपी गेलेला जागा झाला, मला पण पूर्ण वेळ द्यायचा वाटतं, मला वाटतं की BLA ची नियुक्ती न करता निवडणूक संपूर्ण संपल्यानंतर 1 वर्षांनी जर अशा पद्धतीने आपण आक्षेप घेतोय, तर या आक्षेपाला फक्त शुद्ध राजकारण म्हटलं जाईल। हा, या संदर्भात कोर्टामध्ये आपण गेलात, कोर्टामध्ये या बाबतीतली बाजू मांडली, तथ्य दिलेत, तर मला वाटतं आमच्याही पक्षाचा किंवा व्यक्तिगत माझाही याला आक्षेप नाही। कुठं चूक असेल, ती चूक करणारा सामान्य व्यक्ती असेल की अतिशय मोठा व्यक्ती असेल। सुधीरजी, अतुलजींना काहीतरी बोलायचंय। अतुलजी? सुधीरजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कंट्रोल रूमचा चेअरमन पण आहे, आणि प्रत्येक BLAशी माझा कॉन्टॅक्ट आहे। मी तुम्हाला लिस्ट पाठवून देतो, किंवा तुम्हाला निवडणूक आयोग तुमच्या हाताखालीच काम करत आहे, तुम्ही त्यांच्याकडनं आमच्या BLAची यादी मागून घ्यावी, नाहीतर मी तुम्हाला पुरवायला तयार आहे। ओपन प्लॅटफॉर्मवर पुरवायला तयार आहे। त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा आहे, आपण न्यूज 18च्या लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरच उभं राहू दोघे जण, आणि तिथून फोन करू आपापल्या BLAला फोन नंबर देऊन। हे काही बोगस फर्जी नंबर नाही आहे। दुसरी गोष्ट, हे BLA आणि BLOला न विचारता केलेलं आहे। आलनमध्ये जे सापडलं ना सुधीर साहेब,
ते सापडलेलं आहे बीएलओला, कारण तिच्याच नातेवाईकाचं नाव काढून टाकलं होतं म्हणून इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग सीआयडी त्याच्यामध्ये आली. सीआयडीचं इन्व्हेस्टिगेशन आहे नंबर 1. नंबर 2, राजुरामध्ये FIR आहे इलेक्शन कमिशनचा 20 ऑक्टोबर 2024चा. अजूनपर्यंत त्याच्यावर हा FIR कुणी करायला माहित आहे? सुधीर भाऊ ऐका नाही, ना. तुमच्या सुधीर भाऊ ऐका ना. तुमच्या नाही, फक्त मी मदत माहिती बोललो नाही, करता सुधीर भाऊ. सांगतोय. आता तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत नाही, मला माहिती आहे. माझं सगळे कागदपत्र आहे. मी कागदपत्रांनी बोलतोय सुधीर भाऊ. तो थोडंसं ऐकून घ्या तुम्ही. तुम्ही नंतर बोला ना. तुम्ही नंतर बोला ना. कार्यकर्त्यांनी भाजपच्या करायला गावला. नाही 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 तुम्ही माझ्याकडे पुन्हा पुरावे आहेत. सांगतोय, जबाबदारीने तुम्ही ज्येष्ठ- सांगतोय. नाही नाही श्री ऐका ना सुधीर देवराव भाऊ. भोंगळे सुधीर भाऊ, यांनी तुम्ही हा चिडू FIR नका सुधीर भाऊ. करायला गावगा. माझ्याकडे पुरावा आहे सुधीर भाऊ. माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी सगळा यांना दिलेला आहे. माझ्याकडे ही झालेली फाईल याच्यावर. आहे. ऐका ना सुधीर भाऊ, तुम्ही ऐका मग तुम्ही बोला नंतर. मधात तुम्ही बोलले की माझे मग असं मित्र वाटतं. आहात. मी जसा अहो, तुमच्यावर तुम्ही विश्वास ज्येष्ठ ठेवेन, नेते तसा आहात. तुमचा तुम्ही पूर्ण सन्मान माझ्यावर ठेवून सांगतो. ठेवा. माझं होऊ द्या आणि मग तुम्ही जे बोलायचं ते बोला. हा, ठीक तर ठीक, तो ठीक. त्याच्यावर आरोप जो आहे, त्याच्यावर पत्र जे आहे ते SDO ला पत्र लिहिलं. आमचे तिथले आमदार जे होते सुभाष भाऊ धोटे यांनी ते पत्र दिलं. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन झालं, पुरावा झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर हे झाला, FIR झाला. FIRचा नंबर आहे 0629 आणि त्या FIR वरून सातत्यानं IP ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस कोणत्याच्यावरून केलं, कोणत्या फोन नंबरवरून रजिस्टर केलं, कोणत्या फोन नंबरवर OTP आहे आणि इतर इसेन्शियल जे आहे ते निवडणूक आयोगाला आणि सायबर टीमला कंटिन्यू मागत आहेत. स्मरणपत्र कंटिन्यू आम्ही देत आहोत. आजपर्यंत याच्यातली कुठली गोष्ट दिली नाही. जे आलनचे आहे तीच परिस्थिती राजुऱ्याची आहे. 6853 मतं जे आहे ते डिलीट करायला लावले. ते त्याच्यामुळे हा क्रेडिट घेऊ नका. आणि आता दुसरी गोष्ट आपण सांगितलं की आपण कोर्टात जाण्याची स्टेज असते. सुधीर भाऊ, आपण फार ज्येष्ठ नेते आहात. आपल्याला माझ्यापेक्षा न्यायिक व्यवस्था जास्त कळते. मेंटेनॅबिलिटीवर केस राहणार का? मग तुम्हाला तेच पाहिजे नाही की कोर्टात जायचं, कोर्ट म्हणे जा तुम्ही इलेक्शन कमिशन नाही. इलेक्शन कमिशनला हे तुम्हाला लागेल. ऐकून घ्या ना माझं पूर्ण होऊ द्या, मग तुम्ही बोला. मार्गदर्शन माझं करू शकतो. नाही, ऐकून घ्या ना. मी लॉ ग्रॅज्युएट आहे आणि मला कळते सर. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. मी सुद्धा LLB आहे, बॅचलर ऑफ जर्नलिझम आहे, DBM आहे, MPhil आहे, MCOM आहे. मी सुद्धा शिकलो आहे आणि माझ्याकडे पूर्ण गॅरंटी आहे तुम्ही एंटायर पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी नाही. सुधीर भाऊ, मला पूर्ण गॅरंटी आहे तुम्ही एंटायर पॉलिटिकल सायन्स विद्यार्थी नाही. मी पॉलिटिकल सायन्सही केलं आणि 88 मध्ये एंटायर विधानसभेचा विद्यार्थी म्हणून अभ्यास भांबवून जाऊ नका सुधीर भाऊ. शोभत नाही तुमच्यासारख्या अरे मी सिनियर नेत्याला. भांबवत नाही. तुम्ही भांबवून कशाला जाऊ नका. मी एंटायर पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी नाही हे म्हटलं ना. तुमचं लोकशाहीवर जेवढं प्रेम आहे, तुमची स्तुती करतोय मी पुराव्यानिशी बोलतोय. पेपर ठेवून बोलतोय आहे. आतापर्यंत कोणी तुम्हाला माहिती आहे सुधीर भाऊ, आपण जरी वेगळ्या पक्षात असलो तरी तुम्हाला मी प्रामाणिकपणे माझे प्रेम आहे, तुम्हाला माझ्याबद्दल आदर आहे, काही विषय नाही. मी रोज प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कधी बोलत नाही. मग टेलिव्हिजन नेटवर्क दाखव किंवा न दाखव, मी आपला पुराव्यानिशी बोलत असतो. तर हे सगळे पुरावे आहे सुधीर भाऊ. हा तुमच्या आमचा नाही, पुढच्या पिढीचाही प्रश्न आहे. ही चोरी होत आहे. ही चोरी भाजपचे वरचे नेते करत आहेत. तुम्हाला कल्पना नसेल त्याची. सॉफ्टवेअर वापरत आहेत, ऑनलाईन डिलिशन होत आहेत. त्यामुळे BLO-BLAची जी सिस्टम आहे ती इथे कुठेच पिक्चरमध्ये नाही आहे. हे सरळ चोरी आहे आणि ही चोरी पकडण्यासाठी गरजेचं आहे, कारण की ही लोकशाही तुम्ही आम्ही जपलेली आहे. हे जाऊ दे, नवीन नेते आलेले जाऊ दे, आहे क्रिमिनॅलिटी होत आहे, पण पुढच्या पिढीला आम्ही कोणता देश देतो आहोत, कशी लोकशाही देतो आहोत हे आवश्यक आहे. कारण की काही फरक पडत नाही ना. मग बेरोजगारी असो किंवा सुधीर भाऊ सारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढून फेकून दिलेलं असो, काही फरक पडत नाही ना. कारण की आम्ही चोरी करून जिंकून आलेलो आहे. आता तुमच्या नेत्याला बाहेर ठेवण्याचं कारण काय? आम्ही तर तुमच्यामध्ये मुख्यमंत्री पाहत होतो, किंवा विदर्भातल्या एका शेवटल्या टोकाचा व्यक्ती मुख्यमंत्री होईल इतकी सिनियरिटी तुमची. तुम्हाला काढून टाकलं, काही फरक पडत नाही ना. तुम्हाला कधी हरवून कधी जिंकू शकतात. नितीन गडकरींनी आरोप केलेला आहे की 3.5 लाख मतं त्यांच्या मतदारसंघातले वगळले. याच्यानंतर बीजेपीने तर सोबत यायला पाहिजे काँग्रेसच्या ह्या याच्यावर, कारण प्रश्न लोकशाहीचा आहे. अशा पद्धतीनं काही लोक मिळून जर करत असतील तुमच्याच पक्षातले ज्येष्ठ किंवा अजून जे कोणी XYZ असेल त्याच्यामध्ये बीजेपी का सोबत? सुधीरजींना काय बोलायचं? तर गडकरींनी पण केलाय. नाही, मला राजुरा विधानसभेबद्दल माहिती आहे. मला देशाबद्दलचा माझा अभ्यास नाही आहे. राजुरा विधानसभेबद्दल मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की असं कोणी करण्याचा प्रयत्न होऊ नये याच्यासाठी मुद्दाम जागरूक होते आमचे कार्यकर्ते. आता सन्माननीय त्या ठिकाणचे जे आमदार आहे देवराव भोंगळे, मला आठवतं की त्यांनी या संदर्भातल्या तक्रारी केल्या, कंप्लेंट केल्या आणि ज्यांनी कोणी चूक केली मी देवरावजीशी बोलून तुम्हाला कॉपी देतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुराव्यामध्ये मदत होईल. मी तुम्हाला कॉपीज दिलेल्या आहे. त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा सगळ्या कॉपीज तुमच्याकडे अवेलेबल आहे. कोणी तक्रार केली, FIR कुठे झाला नाही, देवरावजींनी देवरावजींनी अजूनही 19,000 मतं आहेत सुधीर भाऊ. 19,000 मतं अजूनही वाढवलेले आहेत.
आणि ते आता लवकरच बाहेर काढणार मी. ठीक आहे. अतुलजी नक्की झालं, आणि नक्की. सुधीरजी, तुम्हा दोघांचेही मुद्दे लक्षात आले. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, सविस्तर प्रतिक्रियेसाठी.